नाशिक प्रादेशिक परिवहन विभागानं रिक्षा परवाना मिळवण्यासाठी आता नवीन अट लागू केली आहे। मराठी भाषेची मूलभूत परीक्षा पास होणं अनिवार्य करण्यात आलं। याचा फटका अनेक रिक्षा चालकांना बसू लागला असून गेल्या आठवड्यामध्ये तब्बल 145 अर्जदार अपात्र ठरलेले आहेत। तर मराठी लिहिता वाचता आता आलीच पाहिजे। रिक्षा परवाना मिळवण्यासाठी आता नवीन अट आहे आणि हा नियम आता बंधनकारक करण्यात आलेला आहे। नाशिक शहरामध्ये रिक्षा चालवायची असेल तर तुम्हाला आता मराठी लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे। परिवहन विभागाने ज्या मराठी भाषेचं अट टाकलेली आहे त्या मराठी भाषेसाठी आमच्या काही वाहतूकदार काल RTO ऑफिसला तो लायसन बिल बॅचसाठी गेलेले होते, पण त्यांना मराठी भाषा थोडंसं न जमल्यामुळं फॉर्म रद्द करण्यात आला। माझी एक शासनाला एक विनंती आहे का आम्ही जे लोक आपले जे मराठी येत नाही त्या मराठी त्यांना शिकण्यासाठी आपण एक कॅम्प पण लावतोय आणि आम्ही त्याला जर आत्ता नाही झालं तर आम्ही पुढच्या वर्षी तुम्ही जेव्हा केलं तर आम्ही 100% ती मराठी भाषेमध्ये आम्ही करणार आहे। त्याच्यामध्ये आमचा काय येणे आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही एवढंच सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।